Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English lesson The Unsinkable Ship. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण The Unsinkable Ship हा लेसन बघणार आहोत. Let's get started. On 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. 10 एप्रिल 1912 सालची गोष्ट आहे. त्या काळातली लार्जेस्ट लक्झरी शिप म्हणजे सगळ्यात मोठी ऐश आरामांनी युक्त अशी जहाज ही साऊथहॅम्प्टन इंग्लंडहून निघाली आणि ती जाणार होती न्यूयॉर्क अमेरिकेला. शी वॉज कॉल्ड टायटॅनिक. तिचं नाव होतं टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज आणि टायटॅनिक शब्दाचा अर्थच मुळात होतो भव्य. ह्यूज म्हणजे भव्य. दिस वॉज हर मेडन वोयाज, दॅट इज हर फर्स्ट वोयाज. हे तिचं मेडन वोयाज होतं. मेडन म्हणजे फर्स्ट, पहिला प्रवास होता. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. अशा प्रकारे टायटॅनिक ही अटलांटिक ओशन क्रॉस करायला, अटलांटिक ओशन पार करायला तयार होती आणि तिच्यावर 2000 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. त्यामुळे टायटॅनिक एखाद्या तरंगणाऱ्या गावासारखंच होतं. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. सर्व लोक टायटॅनिकला जगातलं फायनेस्ट शिप म्हणजे अतिशय सुंदर, अतिशय बेस्ट असं जहाज म्हणायचे, अद्भुत जहाज म्हणायचे. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. सर्वांना तिच्यावर खूप अभिमान होता. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज. ती 15 मजले बिल्डिंग एवढी उंच होती. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअर केसेस, डायनिंग रूम्स, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. आणि आतून तर ती एखाद्या भव्य अशा हॉटेलसारखी होती, ज्यात मोठमोठे चढाव उतरायचे जिने होते, डायनिंग रूम म्हणजे जेवणाच्या खोल्या होत्या, दुकानं होते आणि स्विमिंग पूलसुद्धा होतं. तर अशा प्रकारे सर्व सुखसुविधांनी युक्त असं ते जहाज होतं. एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. सर्वांना असं वाटायचं की टायटॅनिक कधीच बुडू शकणार नाही. सर्व लोक तिला अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारं जहाज म्हणायचे. द शिप्स बिल्डर्स वेअर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. जहाज बांधणी करणारे जे बिल्डर्स होते त्यांना तर एवढी खात्री होती या गोष्टीची की त्यांनी त्या जहाजावर अतिशय कमी लाईफ बोट्स ठेवल्या होत्या. आता या लाईफ बोट्स काय असतात मित्रांनो, तर लाईफ बोट म्हणजे छोट्या छोट्या होड्या. जर कधी यदाकदाचित मोठं जहाज बुडालं तर त्या छोट्या होडीमध्ये बसून प्रवाशांना जीव वाचवता येतो. त्याला लाईफ बोट्स असं म्हणतात. द जर्नी वॉज कम्फर्टेबल. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. दे फेल्ट सेफ. अशा प्रकारे प्रवास अतिशय आरामदायी होता आणि पॅसेंजर्सला स्वतःवर फार गर्व किंवा अभिमान होता की ते जगातल्या बेस्ट शिपने, सगळ्यात सर्वोत्तम जहाजाने प्रवास करत होते. सगळ्यात महत्त्वाचं, दे फेल्ट सेफ, त्यांना सुरक्षित वाटत होतं. Then came the night of 14 April. The sky was clear, the sea was calm. Many of the passengers were asleep. त्यानंतर 14 एप्रिलची रात्र आली. आकाश क्लिअर म्हणजे निरभ्र होतं. समुद्रसुद्धा काल म्हणजे शांत होता. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर अस्लीप. बरेचसे प्रवासी झोपलेले होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. कॅप्टन स्मिथला माहिती होतं की आजूबाजूला आईसबर्ग्स आहेत. आईसबर्ग म्हणजे हिमनग, म्हणजे बर्फाचे मोठमोठे तुकडे, पहाडा एवढे मोठे तुकडे. हे समुद्रामध्ये तरंगत असतात. याच्याजवळ अंटार्क्टिक, आर्टिक जो आपला ध्रुवीय प्रदेश आहे त्याच्याजवळ. आणि कॅप्टन स्मिथला माहिती होतं की आजूबाजूला समुद्रामध्ये आईसबर्ग्स असणार, म्हणून त्याने सांगितलं होतं एका माणसाला की त्यांच्यावर लक्ष ठेव. सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. अचानक 11:40 त्या माणसाने काहीतरी बघितलं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. आणि तो भीतीने जागीच गारठला. अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. एक भला मोठा आईसबर्ग म्हणजे हिमनग बरोबर टायटॅनिकच्या रस्त्यामध्ये पडलेला होता. आईसबर्ग ही येल्ड. तो व्यक्ती जोरजोरानं ओरडू लागला, आईसबर्ग म्हणजे समोर हिमनग आहे.
Captain Smith fought hard to steer the Titanic away from the iceberg, but the ship changed direction slowly and her side scraped the mountain of ice. कॅप्टन स्मिथने खूप प्रयत्न केले टू स्टिअर म्हणजे वळवणे, टायटॅनिकला त्या आईसबर्ग पासून दूर नेण्याचे खूप प्रयत्न कॅप्टन स्मिथने केले, पण द शिप चेंज डायरेक्शन स्लोली, पण ते जहाज एवढं अवाढव्य मोठं होतं की ते हळूहळू आपली दिशा बदलत होतं. अँड हर साईड स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस, आणि तिची एक बाजू त्या बर्फाच्या पहाडाला घासली, म्हणजे त्या आईसबर्गला टक्कर झाली किंवा घासली, स्क्रॅप. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन टू द डेस्क, जहाजावर बर्फाचा पाऊस पडला, शॉवर पडला, आणि द आईसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप साईड, आणि त्या आईसबर्गने जहाजाच्या एका बाजूला भगदाड पाडलं किंवा छिद्र पाडलं. वॉटर बिगेन टू पोअर इन टू द लोअर डेस्क, खालच्या भागामध्ये जहाजाच्या पाणी शिरू लागलं. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन, बऱ्याचशा पॅसेंजरला हे ऐकू सुद्धा गेलं नव्हतं, ते झोपलेलेच होते. कॅप्टन स्मिथ आणि हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोडिंग थ्रू द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे सहकारी हे पाण्याला जहाजामध्ये शिरण्यापासून रोखू शकत नव्हते. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर, त्यांना माहिती होतं की टायटॅनिक जहाज हे मोठ्या धोक्यामध्ये आहे. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग, न बुडणारं जहाज बुडत होतं. At 12:15 a.m., Captain Smith sent urgent message on the ship's radio asking for help. 12:15 कॅप्टन स्मिथने अर्जंट मेसेजेस पाठवले जहाजाच्या रेडिओवरून. हेल्प, टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली, मदत करा, टायटॅनिक बुडत आहे, लवकरात लवकर या, असा तो मेसेज होता. देन ही ऑर्डर्ड द क्रू टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप, आणि त्यानंतर कॅप्टन स्मिथने आपल्या सहकार्यांना सांगितलं की सर्वच्या सर्व पॅसेंजर्सला जागं करा. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे, बट शी डिड नॉट रिसीव्ह टायटॅनिक्स मेसेजेस. एक द कॅलिफोर्निया नावाची शिप होती, जहाज होती, ती फक्त 20 miles म्हणजे 20 मैल अंतरावर होती, पण तिच्यापर्यंत टायटॅनिकचे मेसेजेस पोहोचू शकले नाहीत. हर रेडिओ वॉज टर्न्ड ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप, कारण तिचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ ऑपरेटर हा झोपलेला होता. अनदर शिप कॉल्ड द कार्पाथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल्स अँड सेल्ड ॲट फुल स्पीड टुवर्ड्स हर. दुसरी शिप जिचं नाव होतं कार्पॅथिया, तिने टायटॅनिकचा मदतीचा मेसेज ऐकला आणि पूर्ण गतीने टायटॅनिककडे येऊ लागली. अनफॉर्च्युनेटली द कार्पॅथिया वॉज फार अवे अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. पण दुर्दैवाने कार्पाथिया फार लांब होती आणि तिला टायटॅनिक पर्यंत पोहोचायला 3 तास लागले. 3 तासापेक्षा जास्तच वेळ लागला. मीनवाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली, मध्यंतरी इकडे टायटॅनिक रॅपिडली म्हणजे फास्टली पाण्यामध्ये बुडत चाललेली होती. द क्रू लोवर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी, बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू 100 पॅसेंजर्स. क्रू म्हणजे सहकाऱ्यांनी जहाजावर उपलब्ध असलेले लाईफ बोट्स पाण्यामध्ये खाली टाकायला सुरुवात केली, पण त्या लाईफ बोट्समध्ये फक्त एवढी जागा होती की काहीशे पॅसेंजर्स आपला जीव वाचवू शकले असते. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 पीपल ऑन बोर्ड, आणि टायटॅनिकवर तर 2000 पेक्षा जास्त प्रवासी होते. द शिप बिगन टू टिल्ट इन टू द सी, अशा प्रकारे जहाज हळूहळू समुद्रामध्ये धसत चाललेलं होतं. पीपल बिगन टू जम्प फ्रॉम द डेक्स इन टू द आईस कोल्ड वॉटर, लोक धडाधड थंडगार पाण्यामध्ये उड्या मारू लागले आपला जीव वाचवण्यासाठी. With its light still shining, the Titanic stood upright for a few minutes. आपले दिवे सुरू असताना पुढचे काही मिनिट टायटॅनिक जहाज समुद्रावर उभं राहिलं. Then at 2:20 a.m. on 15 April, she vanished into the sea. नंतर 2:20 15 एप्रिलला ते जहाज समुद्रामध्ये गायब झालं, व्हॅनिश्ड झालं. About 1500 people drowned. जवळपास 1500 लोक हे बुडून मृत्यू पावले समुद्रामध्ये. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे बरेचसे सहकारी सुद्धा जहाजाबरोबर बुडून मरण पावले. द कार्पॅथिया अराइव्ड ॲट 3:40 a.m.
The ship's crew found the lifeboats and saved 700 people in them. कार्पेथिया 3:40 पोहोचली. शिपच्या क्रूला तिथे काही लाईफबोट सापडले आणि त्यातल्या 700 लोकांना त्यांनी वाचवलं. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर. त्यांना तिथे खुर्च्या आणि लाकडाचे काही तुकडे पाण्यावर तरंगताना दिसले. बट ऑलमोस्ट ऑल द पीपल इन द वॉटर हॅड ड्रॉन ऑर डाईड ऑफ कोल्ड. पण जवळपास जेवढेही लोक समुद्रामध्ये पाण्यामध्ये होते ते सर्व लोक थंडीने किंवा बुडून मृत्यू पावलेले होते. द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. त्यांना वाचवण्यामध्ये कार्पेथियाला फार उशीर झाला होता. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप. अशा प्रकारे टायटॅनिकच्या बुडण्याने लोक आता समुद्र प्रवासाला घाबरू लागले. समुद्रामध्ये प्रवास करताना आपल्या सेफ्टीची सुरक्षिततेची लोकांना चिंता वाटू लागली. दे आस्क्ड व्हाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स अँड व्हाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. लोक प्रश्न विचारू लागले की का बरं त्या जहाजामध्ये इतक्या कमी लाईफ बोट्स होत्या आणि का बरं इतर जहाजांचे रेडिओज बंद होते. कारण जर तसं नसतं, इनफ लाईफ बोट्स असत्या किंवा रेडिओ सुरू असते तर सर्व लोकांना वाचवता आलं असतं. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. 1913 साली हे ठरवण्यात आलं की सर्वच जहाजावर एवढ्या लाईफबोट्स असल्या पाहिजे की जहाजावरील प्रत्येकाचा जीव वाचवता आला पाहिजे. It was also decided that the ships must keep their radios working every hour of the day and night. हे सुद्धा ठरवण्यात आलं की जहाजाचा रेडिओ दिवस रात्र सुरू असला पाहिजे. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of the Titanic. 1985 साली सायंटिस्टने सबमरीन म्हणजे शास्त्रज्ञांनी सबमरीन पाठवली, पाणबुडी पाठवली टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी. They found the ship lying in two pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meter, that is 13,000 feet. त्यांना ती जहाज खाली समुद्राच्या तळाशी 2 तुकड्यांमध्ये पडलेली दिसली, जवळपास 400 मीटर खाली म्हणजे 13,000 फीट खाली. Later they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of the water. त्यानंतर त्यांनी त्या जहाजाचे फोटोग्राफ्स घेतले आणि काही तुकडे त्या शिपचे काही अवशेष हे वर किनाऱ्यावर सुद्धा ते घेऊन आले. There are many stories of bravery on the terrible night in April 1912. त्या एप्रिल 1912 एप्रिल सालच्या त्या अतिशय भयंकर रात्रीच्या बऱ्याच ब्रेव्हरीच्या स्टोरी म्हणजे साहस कथा सुद्धा पुढे ऐकायला येतात. कशा प्रकारे लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवला. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. 1998 साली डायरेक्टर जेम्स कॅमेरॉन यांनी अतिशय सुप्रसिद्ध असा सिनेमा बनवला. त्याचं नाव होतं टायटॅनिक्स मेडन वोयाज. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. अतिशय दुःखी अतिशय इमोशनल असा हा सिनेमा आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लिव्स द सिनेमा इन टीयर्स. ऑलमोस्ट ज्यांनी हा सिनेमा बघितला त्यांच्या डोळ्यामध्ये सिनेमा बघून पाणी आलं होतं. अशा प्रकारे अतिशय इमोशनल असा हा सिनेमा आहे. तर मित्रांनो, असा होता हा लेसन टायटॅनिक. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.